खेड तालुक्यातील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंग त्रिवेणी आश्रम ग्रुपकडून शिरूर तालुक्यातील कोंडापुरी येथील श्री खंडोबा मंदिराची साफसफाई करण्यात आली। खेड तालुक्यातील मरकळ येथील त्रिवेणी आश्रमातील आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपनं शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी शिरूर तालुक्यातील कोंडापुरी इथं भेट दिली। योगेंद्र पवार, संस्कृती किसवे, संदेश कवळे, ओम पवार, आदेश खेतमाळीस, प्रथमेश, मानव चावला, समृद्धी, आर्या, ओंकार यांचा समावेश असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपनं खंडोबा मंदिर परिसराची स्वच्छता केली। कोंडापुरी येथील ग्रामस्थ शामराव गेनुजी घाडगे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपचे स्वागत करून त्यांना सहकार्य केले। सायंकाळी 7 नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगेंद्र पवार, संस्कृती किशवे, संदेश केवळे यांनी सांगितले, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये श्वासावर नियंत्रण, श्वासाचा अभ्यास यावर माहिती मिळते। युवा पिढीला मनाची एकाग्रता, मनाची शांती कशी मिळवता येईल याच्यावर आर्ट ऑफ लिव्हिंग फोकस करते। आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जीवनाचे महत्त्व सांगण्यात येते। पाणी हे जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे। पाण्याचा योग्य उपयोग करायला पाहिजे। श्वासावर नियंत्रण ठेवलं पाहिजे। सात्विक, राजसिक, तामसिक हे आहाराचे प्रकार असून सात्विक आहारामुळे मन चांगले राहते, बुद्धी चांगली राहते, स्मरणशक्ती चांगली राहते। तामसिक आहारामुळे आपल्याला राग येतो। अन्नामुळे मन चंचल राहते। आपले शरीर घाम गाळण्यासाठी असते। आपल्या शरीराचा वापर करायचा असतो। आपण काळाला बदलू शकत नाही। आपल्यामध्ये आपण बदल करू शकतो। जे आपण खातो ते आपल्या मनाला शांती देते। श्वासावर नियंत्रण, जगावर नियंत्रण असं सांगताना श्वासावर नियंत्रण ठेवलं पाहिजे असंही सांगितले। पंचमहाभूते कोणती असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले। कोंडापुरी येथील ग्रामस्थ विलासराव चव्हाण, गुलाबराव भागुती गायकवाड, कोंडिबा नाना गायकवाड, आरोग्य समिती सदस्य पत्रकार विजय ढमडेरे यांच्यासह महिला, लहान मुली कार्यक्रमास उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.